कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। बच्चू कडूंची प्रकृती खालावत असल्याची माहिती मिळते। कडूंची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे। शेतकरी दिव्यांगांच्या प्रश्नासाठी आंदोलन करतायत। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी हे आंदोलन सुरू आहे। बच्चू कडूंची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळते। डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे। स्वराज्याच्या राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी अर्थात पाचाड येथे कालपासून बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जवळपास 30 तास उलटल्यानंतर ही आंदोलन सुरू आहे। आपल्या सोबत स्वतः बच्चू कडू आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। 30 तास उलटल्यानंतर देखील सरकार दखल घेत नाही, आंदोलनाची काय भावना आहे? आता कलेक्टरने फोन केलेला आहे की 5 वाजता येणार आहे। तर मुळात अशी गोष्ट आहे का, एकतर यांचं संघटन नाही होत, संघटन झालं तर यांना येणं जाणं खूप कठीण असतं। आम्ही काही असा विषय नाही घेतला, फक्त जाती धर्माचा विषय। ही वस्तुस्थिती आहे। त्या दिव्यांगाचं जगणं कसं कठीण आहे, ही सांगायची वेळ सरकारला आहे ना, हे सरकारचं अपयश किंवा याच्या मागण्या पूर्ण केल्या म्हणजे तुम्हाला राजकीय मजबूती येईल असं पण नाहीये, पण आशीर्वाद नक्की मिळेल। त्या आशीर्वादासाठी तरी सरकारनं त्याकडे पाहिलं पाहिजे, या माफक अपेक्षा आहे। आणि तुम्ही शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू शेतकऱ्यांची, ते पण आपण त्या बाबतीत पण आपण बोलत नाही। आता कलेक्टर आणि तहसीलदाराचा स्वतः तहसीलदार आले होते, कलेक्टरचा स्वतः फोन आला 5 वाजता येतो म्हणून सांगितलं, तर 5 वाजता ते आल्यावर काय होतं? बच्चू कडू यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर काय म्हणाले पाहूयात। शुगर त्यांची आज सकाळपर्यंत मेंटेन होते, पण आता शुगर लेवल पण लो डाऊन झालेली आहे। तर मला असं वाटत आहे की तात्काळ त्यांना तातडीची आपल्याला रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट करायची गरज आहे। आणि बघू, आपण त्यांना आम्ही वारंवार कन्व्हिन्स करत आहोत त्या गोष्टीसाठी। तर त्यांनी कन्व्हिन्स करण्याचा शेवटी आम्ही प्रयत्न करू। जर झाले तर आम्ही त्यांची तात्काळ मध्ये आयव्ही वगैरे लावून घेण्याचा त्यांना प्रयत्न सांगण्याचा आग्रह